हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर जिजाची एक्झाम संपत आहे, म्हणजे उद्या ऑलमोस्ट वीकेंड आहे आणि त्यानंतर जिजाला हॉलिडे लागणार आहे. तर आम्ही आता छोटीशी पार्टी करतोय आहे ना. कसली पार्टी? बर्गर पार्टी करणार आहे आम्ही आज. मग आपल्यासोबत आहे रिया, जिजा आणि वीर, आणि आम्ही आज सगळे पार्टी करणार आहोत. तर मी फ्रोझन टिक्की मागवली आहे यम्मीजची, फक्त 99 रुपयाला आहे. तर आज मी टिक्की फ्राय नाही करणार आहे, तर मी आज टिक्की एअर फ्रायमध्ये टाकणार आहे. कारण का एअर फ्रायमध्ये कमी ऑइल लागतं, त्याच्यामुळे मी आज टिक्की सगळी एअर फ्रायरमध्ये करणार आहे. तर रिया दीदी पण आली आहे. तर जिजाची बेस्ट फ्रेंड रिया दीदी पण आली आहे आणि आम्ही सगळे पार्टी करणार आहे ना. हो. एअर फ्रायरमध्ये 15 मिनटात टिक्की बेक होते. जास्त वेळ नाही लागत, वेळही कमी लागतो आणि लो ऑइलमध्ये आपल्याला खायला मिळतं. आम्ही आज बर्गर बनवतो. आता तुझ्या बर्गर छान झाला. मॅगी तुला खायचं का? खायचे? मॅगीला बर्गर खायचंय. काय झालंय? बर्गर खूप छान झाला. कसं हेअरकट केलंय तू? नवीन बस हेअरकट येतो. बस संबंध नाही यार. संबाटा हेअरस्टाईल केली आहे. डीजे संबाटाची हेअरस्टाईल कॉपी केली आहे अभिनी. बघा बघा. परत कामावर जात आहे. बाय 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 करा पप्पांना.
बाय बाय करा. बाय पप्पा. बाय. कसे बाय करतात पप्पा. शूट रॉक पेपर सीझर शूट. रॉक पेपर सीझर ड्रिल. अरे ड्रिल बाय. रॉक पेपर. रियाची आणि जिजाची एक्झाम आता जिजाची संपली आहे पण रियाची अजून चालू होणार आहे है ना. आता चालू होणार आहे एप्रिल मध्ये 1 तारखेला ते 10. रॉक किती? पेपर 10 तारखेपर्यंत का? शूट. जिजाला आता सुट्ट्या पडणार आहे शॉर्ट टर्म सुट्टी आणि मग त्याच्यानंतर परत थोड्या दिवस शाळा आणि तिथे CBSE पॅटर्न आहे ना त्यामुळे तिचे थोडे दिवस शाळा आहे आणि परत मे मध्ये पूर्ण सुट्टी. काय एक ना माग आणि एक मुलगा असतो आणि तो घरी जात असतो आणि ना त्याच्या आजीचा फोन येतो आणि तो आजीला बोलतो काय का आजी तू परत कशाला फोन केला. आणि त्यांनी आजी बोलली तू माझ्या घरी ये आणि आता माझी सांगते. आणि ना तो आजीच्या घरी येतो आणि 2 दिवस राहतो आणि परत घरी जात होतो आणि ना त्यांना घरी आणि ना तो ना त्या घरी येतो. तर सारख्या न्यूज येतात की लॉकडाऊन होणार आहे अजून काय काय होणार आहे इंटरनेट बंद होणार आहे आणि हे अफवा आहेत का खरं आहेत हे पण नाही माहिती आपल्याला पण आपण थोडं अलर्ट राहिलं पाहिजे मला असं वाटतंय. आणि तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी अलर्ट राहिलं पाहिजे कारण मोदीजी कधी पण दुसऱ्या दिवशी एका रात्री पण लॉकडाऊन करू शकतात जसं पहिला केलं होतं तसं. तर सगळ्यांनी अलर्ट राहावा आणि आपल्या घरचं रॅशनिंग किराणा सगळं भरून ठेवा. पण लॉकडाऊनचे दिवस आठवले तर भीती वाटते आणि आधीसारखं लॉकडाऊन नाही झालं पाहिजे हीच रिक्वेस्ट आहे. रिया दीदीच्या घरी जायचं नको तिच्या ना आता एक्झाम चालू होईन अभ्यास आहे तिचा आता. नाही 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 कर चल चालली जिजा चालली बाय. सो असा होता आजचा दिवस. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.